उमरखेड तालुक्यातील कुपटी गावात जुन्या घरात ठेवलेल्या तुरीच्या ड्रममधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल 2,22,000 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोफाळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। उमरखेड तालुक्यातील कुपटी येथील रहिवासी सुमनबाई दिगंबर सूर्यवंशी यांनी जुन्या घरातील तुरीच्या ड्रममध्ये कुलूपबंद स्टीलच्या पेटीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम ठेवली होती। 10 मे रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास घराला कुलूप लावून त्या नव्या घरात गेल्या होत्या। दरम्यान 11 मे रोजी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास त्या जुन्या घरात मोटार सुरू करण्यासाठी गेल्या असता घराचे कुलूप तुटले आणि आतील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आलं। तुरीच्या ड्रममधील स्टीलच्या पेटीचंही कुलूप तोडण्यात आलं होतं। चोरट्यांनी 3 तोळे 4 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1,20,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 2,22,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी सुमनबाई सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून पोफाळी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।